कडलं, तेल काढल्यानंतर बारीक गॅस करायचा मंद आचेवर आणि मग तळायचे. भाजी बटव्याचं स्वागत. खूप दिवसातून आता व्हिडिओ करते. आता हे करंजाचं मळते मी करंजा करण्यासाठी. रवा घेतला, रव्याला तेल ओतलं थोडंसं गरम करून आणि रवा मळला. जरा भिजवून दिला एक 10-15 मिनटं. नंतर ते मिक्सरला फिरवून घेतला. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर साठ्याच्या करंजा बनवायच्या. आता साठ्याच्या करंजा बनवते. साठा लावायचा आणि साठा तयार करते आता. सारण बनवले हे खोबरं, खसखस, वेलदोडे आणि जायफळ, बदाम हे सगळं टाकून मिक्सरला फिरवले. सारण भरायचं आणि करंजा बनवायच्या. करंजा बनवताना तळताना परत एकदा व्हिडिओ पहा. एकाच अंगाने लाटी लाटायची, त्याला उलटी पालटी करायची नाही. एकाच अंगाने लाटायचं, पातळ लाटायचं. तोंड दाखवते. तेल गरम करायला ठेवलंय. असं चिमटायच्या वेळेस कढईने दूध लावायचं. अशा पद्धतीने हे साठा भरायचा. सारण भरायचं. सारण भरल्यानंतर कढईने त्याला दूध लावायचं. दुधावर ते दाबायचं. पहिले लोक ते चिमटायचे असे हातावर, पण आपण आता हे दूध लावून दाबायचे आणि नंतर आता तेल टाकून तेलात तळायचे. मी आता बरेच दिवसातून व्हिडिओ केला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, आजारी होते, म्हणून मी करायचं बंद ठेवलं होतं. आज बरेच दिवसातून करते आता करंजा. आता करंजा तळल्याचा व्हिडिओ करून दाखवते. तुम्ही पण असंच माझं बघून अशाच करंजा बनवा. दिवाळीला, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमचे कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर त्यांना करून खाऊ घाला आणि त्यांना सांगा आजी बटव्याच्या अशा अशा करंजा बनवल्यात, असा व्हिडिओ आहे, वरचीवर माझा व्हिडिओ पहा. त्यांना पण पाहायला सांगा. आता हे बघा, तेल कडलं. तेल काढल्यानंतर बारीक गॅस करायचा मंद आचेवर आणि मग तळायचे. खूप दिवसातून करंजा करते. माझा नातू म्हणाला की आजी करंजा कर, म्हणून ते करंजा बनवते. आमच्यात खूप सर्वांना आवडतात. माझ्या मुलींना आवडतात, माझ्या जावयांना आवडतात, नातवंडांना आवडतात, सुनांना आवडतात मी केलेले. दोन्ही सुना, 2 मुली. लालसर असं बिस्किट कलर आला पाहिजे ना त्याला. बिस्किट कलर येईपर्यंत भाजायचं. बिस्किट कलर आला की
मग काढायचे आणि थोड्या थोड्याच करायच्या असतात. एकदम करून एकदाच तळायचं असं काय नाही. 4 करायच्या की 4च तळायच्या, 4 करायच्या की 4च तळायच्या असं करायचं. आणि करंज्या करून 1 महिना घरात ठेवल्या ना डब्यात भरून, त्याला काही होत नाही. त्याला बुरशी येत नाही, अजून त्याला काय खवटपणा येत नाही. खूप छान खुसखुशीत मऊ राहतात. बिगर दाताच्या माणसांनी खाल्ल्या तर चालते. अशा पद्धतीचा माझा व्हिडिओ तयार केलाय. वरचीवर तुम्ही पहा. अशाच करंज्या करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, एवढीच माझी विनंती. मी पुढचा व्हिडिओ परत बनवीन, त्यावेळेस पण आणखीन पाठवेन तुम्हाला.